गॅलेक्सी अपार्टमेंटच्या एका छोट्याशा गॅलरीतून भाईने नुसता हात हलवला की समोरच्या रस्त्यावर चाहत्यांचा महापूर असायचा। ती जागा आता लवकरच इतिहास जमा होणार अशी चिन्हे दिसतायत, कारण बॉलिवूडचा बादशाह सलमान खान आता त्याचं हे 52 वर्ष जुनं हक्काचं आणि जीवाभावाचं घर म्हणजे गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून जाणार आहे। हा काय कुठल्या फिल्मचा ड्रामा नाहीये किंवा कुठल्या सिनेमाचं प्रमोशन नाहीये, तर स्वतः महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीने याच्यावर शिक्कामोर्तब केलंय। ज्या ठिकाणाहून एक साधा माणूस ते देशाचा सुपरस्टार असा प्रवास सलमान खानचा झाला, ते घर सलमान खान का सोडतोय? सलमान खानच्या जीवाला कोणापासून धोका आहे का? गॅलेक्सी अपार्टमेंट सोडल्यावर सलमान खान नेमका कुठे राहणार, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। सलमान खानचे गॅलेक्सी अपार्टमेंट हे बाहेरून जितकं साधं दिसतं तितकंच ते आतून खूप भारी आहे। कोट्यवधी रुपयांची संपत्ती असूनही भाईजान या इमारतीच्या तळमजल्यावर एका 1 BHK फ्लॅटमध्ये राहतो। त्याचे आई वडील याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतात। आपल्या आई वडिलांच्या जवळ राहता यावं म्हणूनच सलमानने एवढा मोठा स्टार असूनही कधी आपलं घर बदललं नव्हतं। घराच्या बाल्कनीला कडक सुरक्षा आणि सुरक्षेसाठी बुलेट प्रूफ काचेने कव्हर केलंय। गॅलेक्सी अपार्टमेंट हे केवळ एक घर नसून सलमान आणि त्याच्या चाहत्यांमधील अतूट नात्याचं प्रतीक आहे, कारण दरवर्षी ईद आणि त्याच्या वाढदिवसाला हजारो चाहते त्याला पाहण्यासाठी याच घराबाहेर गर्दी करतात। इतकी सगळी नाती भावनिकरित्या जोडली असताना सलमान खान आता गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार आहे अशी माहिती आहे। अचानक असं काय आभाळ कोसळलं की एवढा मोठा देशाचा सुपरस्टार जो अब्जाधीश असूनही एका छोट्याशा 1 BHK फ्लॅटमध्ये आपल्या आई वडिलांच्या मायेच्या सावलीत हसत खेळत राहत होता, त्याला हे घर सोडावं लागतंय? तर याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे सलमान खान यांच्या जीवाला वाढता धोका, सुरक्षेचा अतिशय गंभीर प्रश्न आणि बिश्नोई गँगकडून येणाऱ्या त्या सततच्या धमक्या, ज्याने गेल्या काही महिन्यात संपूर्ण मुंबई पोलिसांची झोप उडवून ठेवली आहे। 2024 ची ती थरारक पहाट तर कोणीच विसरू शकत नाही, जेव्हा अख्खी मुंबई गाढ झोपेत होती। तेव्हा 2 अज्ञात इसम दुचाकीवरून सुसाट आले आणि त्यांनी थेट गॅलेक्सी अपार्टमेंटच्या भिंतीवर धडाधड गोळ्या झाडल्या। त्या गोळीबारानंतर अख्खं बॉलिवूड हदरलं आणि सलमान भाईच्या जगभरातील करोडो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, कारण गॅलेक्सी अपार्टमेंट हे अगदी मुख्य रस्त्याला लागून आहे। तिथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसावर 24 तास बारीक ठेवणं आणि पूर्ण सुरक्षा पुरवणं पोलिसांसाठी एका मोठ्या आव्हानासारखं झालंय। सलमान खानला Y+ दर्जाची कडक सुरक्षा असूनही जेव्हा घराच्या अगदी बाहेर मुख्य गेटवर अशा प्रकारे थेट गोळ्या चालतात, तेव्हा सुरक्षेची सगळी गणितं आणि रणनीती बदलावी लागते। गॅलेक्सी अपार्टमेंटच्या आवारात अत्यंत कडक सुरक्षा असतानाही अवघ्या 48 तासात 2 वेगवेगळ्या व्यक्तींनी आत घुसण्याचा प्रयत्न केला। एका व्यक्तीने वाहनाच्या आडोशानं छुप्या पद्धतीने आत प्रवेश केला। दुसऱ्या घटनेत ईशा छाबरा नावाच्या एका महिलेने सुरक्षा रक्षकांना चकवून थेट सलमान खानच्या फ्लॅटच्या दरवाजापर्यंत मजल मारली आणि बेल वाजवली। जानेवारी 2024 मध्ये संशयित तरुणांनी बनावट ओळखपत्र वापरून सलमानच्या पनवेल फार्म हाऊस मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना अनेकदा लेखी पत्रे आणि WhatsApp मेसेजद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यात। एकदा सलीम खान सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना बाकावर धमकीचं पत्र सापडलं होतं। बिश्नोई गँगच्या गोल्डी ब्रार आणि इतरांकडून सलमानच्या टीमला प्रकरण संपवून टाकू नाहीतर थेट परिणाम भोगावे लागतील अशा आशयाचे धमकीचे ईमेल आले होते। या सततच्या धमक्यांमुळे सलमान खानला Y+ दर्जाची कडक सुरक्षा, बुलेट प्रूफ गाड्या आणि 24 तास सशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय। याच धोक्यांमुळे सलमान खान आता 52 वर्षांनंतर आपलं हे लाडकं गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून वांद्रे येथीलच एका अत्यंत सुरक्षित अशा नव्या 6 मजली सी फेसिंग इमारतीत शिफ्ट होण्याची तयारी करतोय। आता अनेकांच्या मनात प्रश्न असेल की सलमान खानचे हे नवे घर कुठे आणि कसं उभारतंय? तर हे घर कुठल्या दुसऱ्याच्या जागेवर किंवा भाड्याच्या जमिनीवर उभं राहत नाहीये, तर ही जागा स्वतः सलमान खानची आई म्हणजेच सलमा खान यांच्या नावावर आहे। समुद्र किनाऱ्याला अगदी खेटून असलेल्या या चिंबई परिसरात सुमारे 1014 चौरस मीटरच्या अतिशय आणि मोक्याच्या जागेत ही 6 मजली आलिशान, आधुनिक आणि तितकीच अभेद्य इमारत उभी राहणार आहे। कडक सुरक्षेसाठी आणि भाईंच्या गाड्यांच्या ताफ्यासाठी भव्य स्टील पार्किंग असेल, एक कडक ग्राउंड फ्लोअर असेल आणि त्यावर एकावर एक अशा 6 मजल्यांची भव्य अशी वास्तू उभी राहणार आहे। गॅलेक्सी अपार्टमेंट पासून अगदी काही अंतरावर मुख्य रस्त्यापासून आत समुद्राच्या किनारी सलमान खानची नवी इमारत उभी राहणार आहे, जिथे बाहेरील कोणताही शत्रू कधीच साधी नजर टाकण्याची हिंमतही करू शकणार नाही अशी आधुनिक सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाईल। 1974 सालापासून म्हणजेच तब्बल 52 वर्षांपासून ज्या गॅलेक्सी अपार्टमेंटने सलमान खानला लहानाचं मोठं होताना पाहिलं, एका सामान्य मुलापासून ते देशाचा भाईजान बनण्याचा त्याचा प्रवास अनुभवला,
त्या घराच्या भिंतीनं त्याचे कित्येक चढ उतार सुख दुःख जवळून पाहिले आहेत. त्यामुळे हे घर सोडणं सलमान खान आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी नक्कीच भावनिकदृष्ट्या अजिबात सोपं नसणार आहे. गॅलेक्सीच्या त्या भिंतींमध्ये भाईच्या आयुष्याचा मोठा इतिहास जडलाय. पण जेव्हा प्रश्न कुटुंबाच्या आणि स्वतः भाईच्या जीवाचा येतो तेव्हा भावनेपेक्षा सुरक्षेलाच आणि कर्तव्यालाच जास्त महत्त्व द्यावं लागतं. धोक्याची टांगती तलवार डोक्यावर ठेवून जगण्यापेक्षा शत्रूला नरमोहरम करेल अशी व्यवस्था उभारणं गरजेचं असतं. चिंबई रोडवरील हे नवीन बांधकाम पूर्ण व्हायला कदाचित पुढची 2 ते 3 वर्ष लागू शकतात, कारण अजून फक्त प्राथमिक मंजुरी आणि कोस्टल क्लिअरन्स मिळालाय. बांधकाम प्रत्यक्षात सुरू झाल्यावर तिथे रात्रंदिवस काम चालेल. जोपर्यंत हे नवीन घर पूर्णपणे तयार होत नाही आणि तिथली सुरक्षा यंत्रणा 100% चोख होत नाही तोपर्यंत सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येच राहणार आहे. पण तिथली सुरक्षा आता पूर्वीपेक्षा दुप्पट करण्यात आली आहे. सध्या या संपूर्ण प्रोजेक्टवर सलमान खान किंवा त्याच्या मॅनेजमेंट टीमने अधिकृतपणे कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, कारण सुरक्षेच्या कारणास्तव अशा गोष्टी अत्यंत गोपनीय ठेवल्या जातात. पण शासकीय कागदपत्रांवरून हे स्पष्ट झालंय की भाईच्या नव्या घराची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. शेवटी एवढंच की पत्ता बदलला तरी स्वॅग बदलत नसतो. सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहो, पनवेलच्या फार्म हाऊसवर राहो किंवा चिंबईच्या या नव्या 6 मजली किल्ल्यात राहो, त्याची क्रेज, त्याचा तो अंदाज, गरिबांना मदत करण्याची त्याची बिंग ह्युमन वृत्ती आणि त्याचा तो कडक ॲटिट्यूड कधीच बदलणार नाही. त्याचे फॅन्स त्याला शोधत शोधत चिंबईच्या गल्लीतही पोहोचतील आणि तिच्या समुद्र किनाऱ्यावरही भाईच्या नावाचा जयघोष करतील. हा नवा किल्ला भाईला आणि त्याच्या कुटुंबाला उदंड आयुष्य, सुखशांती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कडक सुरक्षा देव, हीच प्रत्येक चाहत्याची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं? भाईचा हा गॅलेक्सी अपार्टमेंट सोडण्याचा निर्णय योग्य आहे का? आणि चिंबईच्या या नव्या घरात भाईचा अंदाज कसा असेल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.